आज ना सकाळी थोडे लवकर उठले होते, कारण आज ना मला सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आवरून माझ्या फ्रेंडकडे जायचं होतं, कारण तिच्या घरी आज कन्यापूजन होतं, 9 कन्यांना जेव घालणं होतं. तर मग साईला घेऊन मला जायचं होतं. पण त्या अगोदर इथे मी छान कळण्याच्या पिठाचे मिक्स थालीपीठ सोबतच दह्याचं बेसन बनवलेलं. आमच्याकडे ना नवरात्रामध्ये हे एकदा तरी बनवतातच. नंतर मग मी पण छान अशी रेडी झाली, साईला असं गोड गोड रेडी केलं. आणि तिथे आम्ही जेव्हा पोहोचलो ना माझ्या फ्रेंडकडे, खूप छान अशा छोट्या छोट्या 9 कन्या आलेल्या होत्या. तिने सगळ्यांची छान पूजा वगैरे केली. आणि कसं असतं ना, म्हणजे 9 दिवस आपण देवीची पूजा अर्चना सगळं करतो, आणि हे जे छोटे छोट्या कन्या जेव घालणं म्हणजे एक देवीचंच रूप असतं. खूप छान वाटत होतं. आता माझ्या घरी ना नवमीच्या दिवशी असतात हे सगळं, म्हणजे नवमीच्या दिवशी मी 9 कन्या वगैरे जेव घालते. नंतर तिने सगळ्यांच्या पायाला अलता लावला होता, ते खूप छान दिसत होतं. ते बघून मला एवढं चांगलं वाटलं. ती बोलली चल तुला पण लावून देते, आणि ती लावल्यावर ना खरंच खूप छान वाटत होतं मनाला. नंतर घरी आली आणि नंतर मला फुलोरा वगैरे पण बनवायचा होता, कारण आमच्याकडे ना सप्तमीच्या दिवशी बनवत असतात. तर हा जो रवा वगैरे आम्ही सकाळीच भिजवून ठेवला होता, म्हणजे मग तोपर्यंत छान ती मुरते पण. आणि नंतर मग अशा छान इकडे मी पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या होत्या. 9 बनवत असतात, म्हणजे नवमीच्या दिवशीपर्यंत ते ठेवतात. सप्तमीला जर लावला फुलोरा तर त्याच्यावर छान पूजा वगैरे पण होती. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा. चलो बाय.